नमस्कार. मी अरविंद आठले. आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो. मला तशी घोसावळ्याची भजी आवडतात. परंतु आज घोसावळ्याऐवजी मी थोडी वेगळी भजी करून दाखवणार आहे तुम्हाला. आणि ती घोसावळ्याची भजी कशी थोडीशी गिळगिळीत असतात. आणि ही जी आपण करतो ही आहे दोडक्याची भजी. मोठा दोडका आता सध्या छान दोडके मिळत आहेत. तर मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवतो आधी. थोडंसं त्यात चीज घालण्याचा एक प्रयोग मी नवीन करणार आहे. नवीन प्रयोग करायला मला आवडतं. आणि असं आहे की स्वयंपाकघरामध्ये इतक्या नानाविध प्रकारच्या कला असतात. वेगवेगळ्या स्वयंपाक एक शास्त्र आहे, मी नेहमी सांगतो तुम्हाला. तर हे वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन त्या वस्तूचे गुणधर्म समजून जर तुम्ही केलेत तर अप्रतिम अशा चवीचे वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो. आणि हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आता हा एक चांगला मोठा दोडका आपण घेतलेला आहे. याचे मागचे पुढचे पीस काढणार आपण आणि सगळ्या त्याच्या साली असतात त्या सगळ्या काढणार आणि या प्रकारे आपण त्याचे तुकडे तयार करणार. छान एक साधारणपणे 1 इंचात 6 होतील, 5 ते 6 एवढ्या जाडीचे असे ते काढायचे आहेत. ही पाहे याप्रमाणे असे एवढे जाड. त्याच्यानंतर आपण हे तीळ घेतलेले आहेत, हे आपण मिसळायचे आहेत. नंतर एक मिरची घेतलेली आहे हिरवी, अशी बारीक तुकडे केलेले आहेत त्याचे. कोथिंबीर घेतलेली आहे, रवा घेतलेला आहे. त्यानंतर हे चीज घेतलेलं आहे, एक क्यूब छोटासा घेऊन त्याचे खिसलेला आहे तो. त्यानंतर हे पीठ घेतलेलं आहे, हरभऱ्याचं पीठ. त्यानंतर आपण मिसळण्याचं जे काही साहित्य आपल्याला लागतं त्याच्यामध्ये सगळं आलं, तिखट, मीठ, हिंग, जिरा जे काय असेल. आणि भांडं घेतलेलं आहे हे कालवायसाठी आणि थोडं पाणी घेतलेलं आहे. दुसरं भांड्यामध्ये आपण हे पीठ घेतलेलं आहे, साधारण 1 पाऊण वाटी पीठ घेतलं आहे. थोडं आता त्यात तिखट घालणार, मीठ घालणार चवीसाठी जे योग्य असेल साधारणपणे. नंतर एकदा पिठाची चव बघूया आपण. त्यानंतर थोडी हळद घालणार, त्यानंतर थोडा हिंग घालणार आपण. ओवा घातलेला आहे आपण, ओवा चांगला असतो, आरोग्यदायी. नंतर पांढरे तीळ घातले आहेत आपण, एक साधारण चमचाभर पांढरे तीळ. त्यानंतर हिरवी मिरची जी बारीक आपण कापली होती ती घातली. थोडी कोथिंबीर घातली. कोथिंबीरीने त्याला छान चव, रंग सगळंच काही येतो, वास येतो चांगला. म्हणून आपण थोडं कडकडीत केलेलं तेल घालतो. आपण सोडा घालण्याऐवजी गरम तेल मोहन म्हणून घालतो. आता हे जे आपण मोहन घातलं आहे त्यानंतर हे सगळे पदार्थ आपण छान आधी मिक्स करून घेणार. व्यवस्थित एकमेकात चांगले मिक्स व्हायला पाहिजे अशा प्रकारे ते आपण चोळून घेणार एकमेकाला. आणि एकमेकात छान ते सगळे पांढरे तीळ आहेत, ओवा आहे, सगळे पदार्थ आहेत. तर आणि तेल त्याला सगळीकडे व्यवस्थित ते लागेल. गरम तेल आपण मोहन म्हणून जे घातलेलं, या प्रकारे हे पहिले पीठ आपण छान मिक्स करून घेणार. चीज घातलं आपण, हे ढवळतं याचं छान मिक्स करून घेणार. वेगवेगळे प्रयोग करत राहावे. कुठले तरी 10 पैकी 5 तरी प्रयोग चांगले होतात. त्यानंतर आता आपण ह्याच्यात पाणी घालतो, थोडं पाणी घालतो, एकदम पाणी नाही घालणार. आणि हे छान आता पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार. थोडं पाणी घालतो आहे, असं आपण छान त्याच्यात मिक्स करतो आहे. आणि थोडं पाणी जेवढं आवश्यक तेवढं मिसळत राहतो आहे. त्याचे गोळे त्यात राहिले नाही पाहिजे. छान व्यवस्थित लम्स नको, छान मिक्स व्यवस्थित एकजीव सगळं मिश्रण होईल या प्रकारे आपण ते योग्य प्रकारे पाणी घालून हे असं ढवळत राहतो आहोत. आता हे तुकडे आपण त्या पिठामध्ये टाकतो आहोत. तर सुरुवातीला एक 4-5 दोडक्याचे तुकडे आपण टाकले आहेत. ते चांगले पिठात भिजवायचे आणि मग इकडे तेलामध्ये ते तळायला ठेवायचे. तेल तापलं व्यवस्थित असं बघितलं आपण आणि मग हे आपण टाकतो आहोत. त्याच्यावर असं थोडं तेल घालायचं वरच्या बाजूला. आता आपण ते उलटे पालथे करतो आहोत. दोन्ही बाजूनी छान तळले गेले पाहिजे.
आता फुगायला सुरुवात झालेली आहे. उलटे पालटे करायचे 2-3 वेळा. दोन्हीकडून छान ते शिजले गेले पाहिजे, आतूनही शिजले गेले पाहिजे. थोडंसं आपण जाड आहे आपला हा, त्यामुळे छानपैकी ते तळून घ्यायचे. बाहेर काढतो आहोत. एक चाळणी घेतलेली आहे आपण, त्यामुळे तेल आपोआप त्याच्यामधलं निथळून जाईल. चाळणीतच काढतो. खिचडी चाळणी म्हणण्यापेक्षा हे सगळे आपण काढून घेतले. छान फुगलेलं आहे, सुंदर रंग आलेला आहे आणि ह्या चाळणीमध्ये ठेवले. यातून तेल निथळून असे हे 2-3 घाणे काढले आपण. तोपर्यंत आपण इथे छानपैकी चटणी तयार केलेली आहे. चटणीमध्ये आपण ओलं खोबरं आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, थोडेसे शेंगदाणे आहेत, मीठ आहे थोडंसं, आणि हे सगळं घालून अशी पातळसर अशी चटणी आपण तयार केली. पहा, ती छान बुडवून खाता येते. अतिशय सुंदर ह्या ओल्या खोबऱ्याची आणि कोथिंबीर अशी मिळून सगळी केलेली चटणी अतिशय सुंदर होते. अशा ह्या पोटभर भजी आपल्याला तयार झालेल्या आहेत. तर आपली प्लेट तयार झाली. छान हिरवी चटणी, सॉस तुम्हाला जे आवडतं त्याच्याबरोबर खा. दोन्ही चवी घ्या. आणि ही भजी छान मस्त लागतात. ही तुम्ही करून आता सोपे आहेत आणि ह्या करण्यामध्ये आपल्याला आनंद असतो. बाहेर जाण्याचा वेळ, पेट्रोल सगळाच प्रश्न, आणि घरी उत्कृष्ट होतात, कारण घरी आपण ते प्रेमाने केलेले असतात, धंदा म्हणून केलेले नसतात. त्यामुळे हॉटेलिंगपेक्षा जर तुम्ही घरी नानाविध प्रकारने गेले कित्येक दिवस रोज नवीन पदार्थ देतो आहे, हे नवीन पदार्थ तुम्ही करू शकता. तुमच्या मनात हा कॉन्फिडन्स ठेवा. ते पुरुष असो किंवा स्त्री, पुरुषांनी हे जरूर करावं. आणि यासाठी हा सगळा माझा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर अशी ही डिश तयार झालेली आहे.